12वी पास उमेदवारांना ठाणे मनपामध्ये भरती आलेले जाहिरात आलेले आहे, फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। तर याच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। पदाचं नाव असणार आहे मल्टीपर्पज वर्कर। नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। ठाणे महानगरपालिकेकडून खूप चांगली जाहिरात आलेली आहे। याच्यामध्ये 12वी पास साठी एक पद आहे मल्टीपर्पज वर्कर, बहुउद्देशीय कर्मचारी। तर याच्या पदाविषयी आपण माहिती पाहणार आहोत, ज्यात त्याच्याविषयी पात्रता, पगार किती असणार आहे, वयोमर्यादा, अभ्यासक्रम काय असेल, शैक्षणिक अर्हता आणि त्यासोबतच परीक्षा पद्धती काय असणार आहे, हे सर्व गोष्टी पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुम्ही देखील या पदासाठी तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीने आपली सरळ सेवा भरती बॅच लॉन्च केलेली, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपात असतील। तुमचे सर्व विषय कव्हर होतील, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी। आणि या बॅचला एनरोल करण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। तसंच आमच्या या प्रतिनिधींचा नंबर आहे, त्यांना देखील तुम्ही कॉल करू शकतात। आणि या बॅचेसच्या फीजवर तुम्हाला फ्लॅट 10% ऑफ मिळणार आहे मित्रांनो, जर तुम्ही हा एक GM10 आपला एक कूपन कोड यूज कराल तर। बघा, ठाणे महानगरपालिकेकडून गट क आणि गट ड ची पद सरळ सेवेद्वारे भरण्यासाठीची जाहिरात आलेली आहे। आणि ही परीक्षा जी आहे तर ते TCS या संस्थेकडून जी आहे तर ती घेतली जाणार आहे। याच्यामध्ये बेसिक माहिती पाहूया। बघा, पदाचं नाव काय असणार आहे, मल्टीपर्पज वर्कर, बहुउद्देशीय कामगार। ही निम वैद्यकीय सेवा गट क संवर्गातील पद आहे। याच्यासाठी वेतन श्रेणी खूप चांगली मित्रांनो, S8 ची आहे 25,500 ते 21,100। आणि एकूण किती पद भरायची, एकूण 33 पद जे आहेत तर ते याच्यातनं भरली जाणार आहे। रिक्त जर जागा पाहिल्या आपण कॅटेगरी वाईज, तर बघा, अनुसूचित जातींसाठी 4 जागा रिक्त आहेत, अनुसूचित जमातींसाठी 7 जागा, VJA साठी 1 जागा, NTB साठी 1 जागा, NTC साठी 1 जागा, NTD साठी 1 जागा, SBC साठी 1 जागा, OBC साठी 7 जागा, ACBC साठी 3, EWH चे 3 जागा आणि ओपन वाल्यांसाठी 10 जागा। तर अशा या 33 जागांचं कॅल्क्युलेशन आपल्याला इथं जे आहे तर ते बघायला मिळतं। अर्ज करण्याचा जो आहे तर तो 12 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेला आहे। याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे, फॉर्म कसा भरावा तो तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर हे अर्ज चालणार आहे 2 सप्टेंबर 2025 पर्यंत, ते पण तुम्ही लक्षात ठेवा। आणि या कालावधीमध्येच तुम्हाला जो फॉर्म जो आहे तर तो भरावा लागणार आहे। त्यासोबतच फॉर्म भरण्यासाठी 1000 रुपये आणि 900 रुपये परीक्षा शुल्क लागणार आहे। आणि जे कोणी माजी सैनिक असतील किंवा दिव्यांग माजी सैनिक असतील त्यांना कुठल्याही पद्धतीचं शुल्क लागणार नाही। तसेच हे सर्व ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला जे आहे तर ते शुल्क भरायचे। त्यासोबत कोणाला मल्टीपर्पज वर्कर, लिपकसाठी, सिव्हिलसाठी, मेकॅनिकलसाठी, वेगवेगळ्या पदांसाठी अप्लाय करायचं असेल तर तो करू शकतो, परंतु प्रत्येक वेळी त्याला वेगवेगळी फी जी आहे तर ती भरावी लागणार आहे। अर्हता जर पाहिली आपण याची, तर याच्यात काय म्हटलेले की उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच काय मित्रांनो, तो 12वी पास पाहिजे। किती पास पाहिजे असं काही म्हटलेलं नाही। आणि एकदा का तुमची निवड झाली, काय म्हटले की निवडीनंतर तुम्हाला 12 महिन्यांचा प्रशिक्षण पाठ्यक्रम MPW 2 वर्षात उत्तीर्ण किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। म्हणजे आता फॉर्म भरताना लागतोय का, तर नाही। आता तुमची फक्त प्लेन 12वी असेल तरी तुम्ही या पदाला अप्लाय करू शकतात आणि निवडीनंतर तुम्हाला तिथे घेतलं जाईल। मराठी भाषेचं ज्ञान असावं, 10वी मध्ये मराठी विषय असेल तर काही प्रॉब्लेम नाही। वयोमर्यादा जर पाहिली, वयोमर्यादा ही 2 सप्टेंबर 2025 या डेटला कॅल्क्युलेट केली जाणार आहे। 18 वर्ष ही किमान वयोमर्यादा आहे। ओपन वाल्यांसाठी 38 आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष एवढी वयाची अट जी आहे तर तिथं असणार आहे। कामाचे स्वरूप जर पाहिलं, मल्टीपर्पज वर्करचं काम काय आहे, महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन साफसफाईची कामे करणे, उद्यानांची देखभाल, ड्रेनेजची व्यवस्था ठेवणे, स्वच्छतागृह साफ ठेवणे इत्यादी कामे करणे आणि महानगरपालिकेची कामे करणे। हे कामं तुम्हाला नाही करायचे, तुमच्या अंडर जे काही कर्मचारी असतील, जे स्वच्छता कर्मचारी असतात, जे ऍक्च्युअल मध्ये स्वच्छता करतात, तर त्यांच्यावर तुम्हाला सुपरविजन करायचं। म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तिथं काम नाही करायचे, स्वच्छतेचे काम असतात, पण ते बाकीचे वर्कर जे असतात तुमच्या अंडर असतील तर तुम्हाला ते पूर्ण मॅनेजमेंट जे आहे तर ते करावं लागणार आहे। बघा, परीक्षा पद्धती कशी असणार आहे, म्हणजे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा ही वेगवेगळ्या स्वरूपाची घेण्यात येणार आहे। याच्यामध्ये लक्षात घ्या, परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंक, गणित, बुद्धिमत्ता असे हे 4 विषय जे आहेत तर ते असणार आहेत। एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे आणि कालावधी इथं 2 तास तुम्हाला इथं मिळणार आहे। ओव्हरऑल पॅटर्न हा अशा पद्धतीने असणार आहे। बघा, मराठीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, इंग्रजीचे 25 प्रश्न हे 50 गुणांसाठी असतील, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी। आणि याच्यामध्ये सामान्य ज्ञान मध्येच तुम्हाला
चालू घडामोडी नावाचा एक टॉपिक असतो, त्याच्यावर पण तुम्हाला प्रश्न बघायला मिळतात. पुढे बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित दोन्ही विषय सांगितलेले आहेत. 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी, 100 प्रश्न 200 गुणांसाठी आणि 2 तास इतका वेळ मिळणार आहे. परंतु हा 2 तास काय तुम्हाला संलग्न मिळणार आहे, कारण की याच्यात ग्रुप वाईज टायमिंग असणार आहे. म्हणून प्रत्येक ग्रुपला जो आहे तर तो ते टायमिंग देतील 30-30 मिनिटाचा. त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे की एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे ठाणे मनपासाठीच. ओके. आपल्या चॅनलवर इतरही व्हिडिओज आहेत, जसे की जीएमसी भरती 10वी पास उमेदवारांसाठी सुरू झालेले, तर त्याचे काही सेशन्स, डेमो सेशन्स तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे. आगामी काळातील तलाठी, आरोग्य विभाग, DMER, वनरक्षक, नगर परिषद या सर्व भरतींसाठी PYQ अनालिसिस सिरीज सुरू आहे, ते तुम्ही बघू शकतात. त्याच पद्धतीने आपली स्टेट बोर्ड सिरीज चालू आहे. नितीन सर खूप छान पद्धतीने भूगोल शिकवत आहेत, तर त्यांचे पण व्हिडिओज तुम्ही जे आहेत तर ते नक्की बघू शकतात. आणि बॅचला एनरोल करायचं असेल तर आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आमच्या प्रतिनिधींचा नंबर आहे, त्यांना तुम्ही कॉल करून बॅचेस विषयी सर्व माहिती जी आहे तर ते इथं विचारू शकतात. इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये जे आहेत तर ते उपलब्ध झालेले आहेत. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.